तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय नातुं निन्द्रैः
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारिली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळे रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजे उपमा ढळे इहलोकी। भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी। स्वये श्री हरि व्यापक सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा। दया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। अनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागीतिये दिव्य लोकासी। पुंडलीक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मस्तक माझा पायावरी, यावार करे संतांचा, यावार करे संतांचा। यावार करे संतांच्या, यावार करे संतांच्या। मस्तक माझा पायावरी, यावार करे संतांच्या, यावार करे संतांच्या, यावार करे संतांच्या। मस्तक माझा पायावरी, यावार करे संतांच्या, यावार करे संतांच्या, यावार करे संतांच्या। सकाळी आरती करून तुकोबाराय इंद्रायणीमध्ये गेले, स्नान करून पाणी घेऊन भगवंताची पूजा केलेली। तोपर्यंत गावातल्या सगळ्या लोकांनी जिजामाऊलीला सांगितलं, जिजे
अगं तुझी म्हैस चोरून नेली होती. भगवंतानी पुन्हा त्या चोरांना भीती दाखवून ती घरात आणून बांधली. जिजामाऊली झोपी गेलेले होते, काही कल्पना नाही. पण जिजामाऊलीच्या लक्षात आलं की जिजामाऊलींनी ज्या खुट्याला ती म्हैस बांधली होती आणि म्हैस बांधत असताना जशा प्रकारची दाव्याची गाठ जिजामाऊली मारत होत्या, त्या खुंट्यालाही म्हैस नव्हती आणि गाठही तशी मारलेली नव्हती. जिजामाऊलीला पटलं. ते अनेकांनी सांगितलं. आपली म्हैस देवानी परत आणली. आणि ती आणली म्हणजे आपण लय त्याची भक्ती वगैरे करतो म्हणून आणलेली नाही, हे तर जिजामाऊलीला माहीतच होतं. अर्थात महाराजांच्यामुळं ती आणली. जेवायला बसल्यानंतर भाकरी भात भाजी केलेली होती. तुकोबाऱ्यांना वाढली. त्याबरोबर दूध 1 वाटी बरोबर पहिल्यांदाच. म्हैस जणल्यापासून पहिल्यांदा दूध वाटीभर आणलं. तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं. तुकोबाऱ्यांना आश्चर्य वाटले. तुकोबाऱ्या म्हणतात, जिजे कृतज्ञता तुझ्या मनामध्ये असेल तर तो तांब्याभर दूध दे, मी पांडुरंगाला पाजतो. पण मग जिजामाऊलीला वाटलं की जर यांनी म्हैस आणलीच नसती तर दूधच निघालं नसतं ना. आणि म्हणून मग एक पितळाचा तांब्या, नक्की किती लिटरचा होता मला नाही माहिती, पण पहिले तांबे मोठेलेच असायचे. एखादा लिटरचा असेल तेवढा तांब्या भरून दिला. महाराज जिजामाऊलीने बी अगदी काही संकोच न करता दिला. तुकोबारायांनी तो तांब्या घेतलेला आहे. मंदिरामध्ये गेले, भगवंताच्या तोंडाला लावला. भगवंतानी तुकोबारायांनी अत्यंत प्रेमाने अशा प्रकारचं दूध दिल्यामुळं प्राशन केलं. कौन कहता है अल्लाह खाता नहीं, नामदेव जैसा कोई खिलाता नाही. देव खात नाही कोण म्हणतं? खातो महाराज, पण त्याने खावं अशा प्रकारच्या भावनेनं त्याला खाऊ घालावं लागतं. महाराज तो खात नाही एक बरंच आहे. तो खात नाही म्हणून लोक देवाला नैवेद्य दाखवतात. तरी जर तो खायला लागला तर तिथं नैवेद्यच नेणार नाहीत. आणि मग दररोज धार काढली, दूध तापलं की तुकोबार आहे हजरत, जिजे देवाला दूध दे ना, जिजे देवाला दूध दे ना. रोज तांभर दूध चालवलं नाही. आणि आता म्हणच ते दूध दही बनवायचं, त्याचं लोणी काढायचं, लोणी विकायचं, त्याच्यावर सगळा संसार चालवायचा. यो काही दुधाचे पैसे थोडीच देणार आहे देव. तांब्याभर दररोज घेऊन जातोय दूध आणि रिकामा तांब्या घेऊन येतोय. भगवंताला दूध पाजायला तुकोबारे जात होते. त्यावेळेला तुकोबाऱ्यांची लहानी मुलगी तीही बरोबर जात होती. तिनं असं एकांतात घेतलं. जिजामाऊलीने तिला सांगितलं, काटे तुझा बाप देवाला म्हणून तांब्याभर दूध घेऊन जातोय, काय करतो का त्या दुधाचं? अगं आई, देवाला पाजतात बाबा. देव पेतो का? हा, देव दूध पेतो. थोडंसं मला पण देतात, थोडं ते बी घेतात. देवाचा प्रसाद देवाला पाजतात. जिजाबाईला हे समजायला गेलं की दगडाची मूर्ती दूध कशी काय पिली. आता तुम्ही काही देहूला गेले नाही असं थोडंच आहे. देहूला तीच मूर्ती आहे ज्या मूर्तीला तुकोबाराय दूध पाजत होते, जे विश्वंभर बाबा करता पंढरपूरहून त्या ठिकाणी. तीच मूर्ती अजूनही तीच मूर्ती आहे ना. आणि मग ते पाषाणाची नाही तर कशाची? तुम्हाला कशाची दिसली? पाषाणाचं दगडाची मूर्ती दूध कशी काय पिते? जिजामाईला ते पुरीचं बी खरं वाटलं नाही. शेवट स्वतः जाऊन बघायचं ठरवलं.
आणि एके दिवशी सांगितलं, महाराज मी पाजून येऊ का देवाला दूध? तुकाराम महाराजाला वाटलं कुणकड सूर्य उगवला बुवा, ही कधी देवाच्या पाया पडत नाही आणि आज देवाला दूध पाजायचं म्हणते. चला बरं झालं, म्हशीमुळं का होत नाही, म्हशीमुळं का होत नाही, पण देवाविषयीची भावना श्रद्धा हिच्या मनात आलेली आहे. घेतलं महाराज तांब्यावर दूध, पण ते घेतलं म्हणजे उकळतं दूध पातेल्यातलं, तांब्यात घेतलं. तांब्यात जाड होतं, पहिले तांबे जाड होते आणि महाराज महिला मंडळाचे हातबिलय घट्ट झालेले असतात. ताटात भाकरी वाढल्यावर 5 मिनिटं थांबावं लागतं आपल्याला खायला. ते बी असे पोपडे वगैरे काढून त्याची सगळी वाफ जाऊ दिली द्यावं लागते. आणि ह्या महिला ती भाकरी हाताने चुलीच्या पुढं ठेवतात, काढून पाहतात, पुन्हा चुली पुढं ठेवतात. म्हणजे ते रोज 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 पोळून पोळून हाताला घट्टे पडलेले. त्यांना एवढं नाही पोळत, तांबे भरून तसंच न्याला. देवाला आली पंचायत, आता प्यावं की नाही प्यावं. प्यावं तर हिच्या ठिकाणी काय नाही, भाव नाही, श्रद्धा नाही. आता मुख्यमंत्री बी असला आणि कोणचा बी मंत्री असला तरी पुजाऱ्याला त्यांची श्रद्धा असते, देवाला काय घेणार आहे त्याचं. देवाला तर भक्त आवडतो, भक्ताच्या हातची सेवा देवा घेत असतो. ज्याच्या ठिकाणी भाव नाही तो कोण आहे, देवाला काहीच घेणं नाही. गिरीधराला आलो तो झालाय कालच, भाव का भुका राग कला नाही जानत तुका. बरं, भाव नाही म्हणून नाही प्यावं तर सगळ्या गावात ही बोंबलल देवाच्या नावानं घेऊन जाते. देवाच्या नावानं गोळा करते, सत्याच्या नावानं लोक काय बोलणारे कमी असतात. महाराज द्यायचा तर पत्ता नाही, पण सप्ताह व्हायच्या अगोदर सगळा हिशोब त्यांच्याकडे असतो. किती जमा झाले असतील, त्याच्यातला खर्च किती झाला असेल, उरले किती असेल. रिकामी माणसं कमी नाही. देवाला वाटलं आपण नाही पेलं तर देवाच्या नावानं घेऊन येऊन हेच पेत होते म्हणून तुकाराम महाराजाला गांजील. काय करावं असं देव विचार करतोय. तोपर्यंत जिजाबाई मंदिरात त्याच्या जवळ आल्या. जिजाबाईंनी तसाच अशा प्रकारचा भरलेला गरम दुधाचा तांब्या त्याच्या तोंडाला लावला. गरम दूध होतं मला. तोंडाला चटका बसल्याबरोबर भगवंतानी मान बाजूला केली, मान बाजूला केली. जिजामाऊलींनी तांबे बाजूला केला. अगो भाई, याच्या ठिकाणी तो जीव आहे, याच्या ठिकाणी तो जीव आहे. अशी मान बाजूला केली. पुन्हा जिजामाऊलींनी पाहिलं तर होटाला असा फोड आला. मग घाबरले जिजाबाई. पटदिशी तिथून घरात आलेले आहेत. तुकोबाराय ध्यानस्थ बसले होते. भगवंतांनी सांगितलं, तू आणलं नाहीस दूध, आळस केलास. जिजीनं आणलं, तिला ते काय माझ्याविषयी भाव नाही. गरम दूध माझ्या पोटाला लावलं. तुकोबाराय तातडीने उठलेले. तोपर्यंत जिजाबाई आलेल्या होत्या. तुकोबाराय खवळे, का ग जिजे, गरम दूध देवाला पाजलंस तो? ते म्हणे, अरे वा, कीर्तनात तर लोज बोंबलतो की 12 गाव अग्नी गिळला, 12 गाव अग्नी गिळला, 12 गाव अग्नी गिळला. तवा नाही त्याला पोळलं, म्हणजे सगळं जंगल पेटलं होतं. गिळीत जळत ओन वावो मुखेची प्राशीला. एवढ्या लोकात बोंबलून सांगतो आणि एवढं एवढं माझं दूध त्याला पोळलं का?
काहीच बोलले नाही महाराज त्याच्यावर. तुकाराम महाराज काहीच बोलले नाही. बघ त्याच्या होटाला फोड आलेला आहे. पळत आले तुकाराम महाराज भगवंताचे काय केले, प्रार्थना केली, करुणा भाकली तुकोबारायांनी. स्तुती केल्यानंतर तो फोड तर जिरला, पण तिची मान थोडीशी, तुम्ही जर देहूला गेले आणि बारीक पाहिलं तर तुमच्याही लक्षात येईल, थोडी देवाची मान तिथं काय आहे, अशी वाकडी झालेली आहे. वाकडी ते जिजामाऊलीने दूध पाजल्यामुळं वाकडी झाली. नरेश तुकोबारायांची साधना, तुकोबारायांची भक्ती ही पराकोटीला अशा प्रकारची. अजून साधना साधक अवस्थेतच तुकोबाराय होते, पण सिद्ध अवस्थेची सगळी लक्षणं तुकोबारायांच्या ठिकाणी दिसत होते. ब्रह्मप्राप्ती अंगी वसे. हा अरे हा उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी वसे. काय झालं नंतर, तुकोबारायांना 2 मुलं होती त्यावेळेला. मोठ्याचं नाव महादेव होतं, लहान्याचं नाव विठोबा होतं. दोघंही तुकाराम महाराजांच्याच वाळणावर गेले होते. ते थोरल्या मुलाला अर्थात महादेवाला मूतखडा झाला. महाराज मूतखडा झाला. आता त्यावेळेस खेड्यातले उपचार आहे, याचा दोरा बांध, त्याचा गांडा घाल, तिकडं नारळ फोड, तिकडं काही कर. पुष्कळ जिजामाऊलीने उपाय केले, फरकच पडाना गेला. महाराज लघवीला भलता आरडायचा, पोट फुगायचं, काडीसारखे हात झाले. शेजारणी पाजारणी आल्या, त्यांनी पाहिलं आणि मग लय ज्ञानी शेजारणी, वेदशास्त्र संपन्न. या बायांना महाराज हाणायलाच पाहिजे. इथल्या नाही हो, तिथं जिजामाऊलीला सांगणाऱ्या. ते म्हणे जिजे ह्या पोराला बाधा झाली, त्याचं कारण गंडे दोरे नाही करून उपयोग नाही होणार. तुझा नवरा त्या पांडुरंगाच्या भक्तीला लागलाय म्हणून पोराला मुतखडा झाला. आता काय संबंध? म्हणजे ज्यांचे नवरे पांडुरंगाच्या भक्तीला लागलेले त्यांना असे मुतखडेच होतात काय? आणि ज्यांना मुतखडे झालेले त्यांचे नवरे त्यांचे बाप काय पांडुरंगाच्या सेवेला लागले? काही संबंध आहे का? महाराज कार्यकारण भाव नक्की होण्याकरता अन्वयी सहचार व्यतिरेक सहचार असावा लागतो. मला वाटतं झालेला आहे आपला विषय. पण या कुठं यांनी शिकल्या आणि कुठून त्यांनी हे प्रयोग केला आणि कसं काय की पांडुरंगाची भक्ती तुझा नवरा करत असल्यामुळं. तू नाही ऐकलं का त्या प्रल्हादाने पांडुरंगाची भक्ती केली तर त्याला किती त्रास झाला? तुझा नवरा पांडुरंगाच्या भक्तीला लागला तर पहिलं एक पोरग तर मेलं. नुसतं पोरगच मेलं असं नाही, बायको मेली, दुष्काळ पडला. पांडुरंगाच्या भक्तीला लागल्यामुळं दुष्काळ पडला. म्हणजे फक्त देहूत आणि तुकाराम महाराजांच्याच घरी दुष्काळ पडला होता असं काय? आता ही मुळातच पांडुरंगाच्या विरोधात आणि त्याच्या त्या शेजारणीने तेल ओतले, भडकाच झाला. जिजामाऊलीचा देवाच्या विषयी असा भडका झालेला आहे. संध्याकाळी येऊन पाहिलं तर पोरग असं निश्चित पडलेलं होतं महाराज. पोट असं फुगलेलं आहे, त्याला लघवी होईना गेली, हातपाय गार पडले. तिला वाटलं आता पोरग मरतंय, पोरग मरतंय, पोरग मरतंय. यानं माझा नवरा बिघडवला, आपल्या भजनी लावला, तो काही पाहत नाही. काय जिजामाऊलीने महाराज त्या पोराचं दंड एका हातात धरला. ती म्हणे त्याच्यावरच त्याला आपटते,
मेलं तर मेलं, कमीत कमी लोकात हा बोबट तरी होईल की पांडुरंगाने पोरग मारलं, दुसरं तरी कोणी याच्या नादी नाही लागायचं. त्या पोराला हातात धरलं, ओढतच चालवलं, जाता जाता दुसऱ्या हातात चप्पल घेतला महाराज. तो लय चांगला बी नव्हता, तुटकाच होता. चप्पल म्हणे चप्पलानेच हाणते आता, त्याला जे होईल ते होईल. इकडं मूर्ती अशी थरथर 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 कापडे. नंगे को खुदा भी डरे है. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं, प्रभू तुम्ही घाबरता? अगो म्हणे ती चप्पल घेऊन आली. आता चप्पल घेऊन आली तर सुदर्शन चक्र सोडा ना. हा सुदर्शन चक्र सोडा. समोर आणले त्या पोराला असं ठाकल्याबरोबर मग रुक्मिणीने सांगितलं, काय करतेस? जाय, तुझ्या पोराचा रोग निघून गेला. कृपेनं पाहिल्याबरोबर ते पोरगो जे पोट फुगलं होतं ते तिथंच त्याने नळ चालू केला. तिला म्हटलं सगळं चिखल होईल इथं. तिनं उचलून सटपट मंदिराच्या बाहेर गेलेले सगळी पोटातली घाण, सगळे रोग वगैरे सगळे निघून गेलेले. पोरग निरोगी झालं. आई मला लय भूक लागली, किती दिवसाचं जेवलेलंच नव्हतं. निजामावलीला बरं वाटलं, पोराला जेव वगैरे घातलेलं आहे. आणि तुकोबऱ्यांचा विचार भगवंतांनी केलेला आहे. कारण नामदेवरायांचेच अवतार तुकोबाराय होते. सगुण भगवंताची भक्ती करणारे होते. ते ज्ञान फिन असलं त्यांना आवडत नव्हतं. म्हणायचे नेहमी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भक्त ऐसे करी भक्त तुदेव. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव विभक्त तुदेव ऐसे करी भक्त तुदेव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. विभक्त तुदेव ऐसे करी विभक्त तुदेव. आत्मस्थिती भाव विभक्त तुदेव ऐसे करी विभक्त तुदेव. देवा मला ब्रह्मज्ञान नकोय, आत्मस्थितीत राहण्याची माझी इच्छा नाही. बस तू देव आणि मी भक्त, हा द्वैत भाव मला हवाय.